नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो आपण महा आयडी कसा ऑनलाइन काढायचा किंवा महा आयडीला ऑनलाइन कसे ॲप्लिकेशन करायचे यावर आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे। तर त्याच व्हिडिओवर भरपूर कमेंट्स येत आहे की सर हे महा आयडी कार्डचा आम्हाला नेमका उपयोग काय होणार आहे किंवा हे महा आयडी कार्डचे यूज आम्ही कुठे करायचा, याचा वापर कसा करता येईल, तर याचे फायदे काय, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण भरपूर कमेंट्स मला आलेले आहेत जे मी तुम्हाला डिस्प्ले दाखवतोय। तर अशा प्रकारच्या कमेंट्समुळे आपण हा एक पेशंटसाठी व्हिडिओ बनवलेला आहे। तर महा आयडी कार्डचा उपयोग काय किंवा महा आयडी कार्ड काढल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे काय याची सविस्तर डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओवर पहिल्यांदा आले असणार तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील। तर चला मित्रांनो स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवर पीसीवर आपण पाहू की याचा उपयोग कसा आहे। लाईव्ह मी तुम्हाला डेमो दाखवणार आहे। तर चला मित्रांनो स्क्रीनकडे वळूयात। स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बार मध्ये mahasaarthi.maharashtra.gov.in सर्च करायचं आहे आणि एंटर द्या। एंटर दिल्यानंतर तुमच्या समोर नवीन पोर्टल ओपन होईल महासारथीचं। त्याला पॉपअपला कट करा आणि इकडे राईट साईडला लॉगिंग बटनावर क्लिक करून नागरिक लॉगिंगला क्लिक करायचं आहे। क्लिक करून झालं तर एक पोर्टल ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला खाली बघा परत राईट साईडला तुम्हाला महा आयडी आणि आधारला क्लिक करायचं आहे। तर आधार नंबर इथं फिल करायचा आहे। आधार नंबर फिल करून झाल्यानंतर खाली लॉगिन बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। नीट बघा सर्व प्रोसेस लाईव्ह करून दाखवतोय। लॉगिन बटनाला क्लिक केला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाणार आहे। तो OTP इथं प्रविष्ट करायचा आहे। तुम्हाला तो OTP फिल करायचा आहे आणि फिल करून तुम्हाला प्रमाणित करणारा क्लिक करायचं आहे। क्लिक करून झाल्यानंतर तुमची पूर्ण डिटेल समोर येणार आहे। पूर्ण डिटेल समोर तुम्हाला दिसेल की आपल्याला कोणत्या कामासाठी काय वापर करता येईल। हे सर्व डिटेल तुमचं नाव व्यू सर्व इथे या ठिकाणी दिसणार आहे। हे सर्व चेक करून झाल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फॅमिली डिटेलमध्ये चेक करू शकता। तुम्ही फॅमिली डिटेलला क्लिक केल्यानंतर तुमचे रेशन कार्ड इथं दिसेल। रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर देखील तुम्हाला दिसणार आहे। हे करून झाल्यानंतर खाली परत तुम्हाला एज्युकेशन डिटेल आहे। एज्युकेशन डिटेलला क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे तुमचे शिक्षण झालेलं आहे ते ॲटोमॅटिक इथं सर्व 10वी 12वी जेवढे उत्तीर्ण असणार तुम्ही तेवढे सर्व A to Z माहिती इथे येऊन जाते। तुम्हाला किती टक्के होते काय होते सर्व डिटेल दिसेल। नेक्स्ट बटनाला क्लिक करा। इथं तुमचं ड्रायव्हिंग लायसन देखील दिसणार आहे। हे बघा यासाठी तुम्हाला डिजिलॉकरला फेच करावं लागेल। इथं तुमचा ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकला आणि फेच केलं की लगेच तुमचं ड्रायव्हिंग लायसन देखील तुम्हाला मिळणार आहे। हे आता झालं तुमचं। आता इकडे राईट साईडला गो टू महा SSO याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पोर्टल ओपन होईल, नवीन प्रोसेस होईल। हे बघा इथं तुमचे ॲक्सेस अजून बाकीचे प्रोसेस बाकी आपण महा DBT 2.0ला क्लिक करणार आहेत। इथून तुम्ही सर्व तुम्हाला कोणत्या स्कीम तुमच्यासाठी अवेलेबल आहेत ते सर्व इथं दिसणार आहे आणि इथून तुम्ही ॲप्लिकेशन देखील करू शकणार आहेत। हे बघा आता मी माझं स्वतःचं बघतोय। तर तुम्ही इथं बघा की तुम्ही इथून तुमचे जे शिक्षण चालू असेल तर तुम्हाला जर फ्रीशिपमध्ये तुम्हाला हे करायचे असेल तर तुम्ही इथून देखील अर्ज करू शकता। म्हणजे तुमच्यासाठी कोणत्या स्कीम अवेलेबल आहेत याची A to Z माहिती तुम्हाला इथं दिसून जाणार आहे। बाकीचे ऑप्शन अजून क्लोज आहेत नवीन वेबसाईट असल्यामुळे, नवीन कार्ड असल्यामुळे। सर्व कार्ड जेव्हा पण ॲक्टिव्ह होईल तेव्हा सर्व योजना तुम्हाला दिसणार आहेत। या इथून तुम्ही तुमचे सर्व कोणते डिपार्टमेंट कोणती स्कीम तुम्हाला सर्च करायची करू शकता किंवा तुम्ही ऑल डिपार्टमेंटमध्ये जाऊन इथं तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटच्या स्कीम बघायची आहे। उदाहरणार्थ तुम्हाला जर सोशल हे बघायचे असेल तर याला क्लिक करा। इथून तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्हाला OBC VGNTचं चेक करायचं असेल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याला कोणत्या स्कीम आहेत ते सर्च करून तुम्ही अर्ज करू शकता। मी एक करून दाखवतो तुम्हाला। इथं ऑप्शनला क्लिक करायचे, GR देखील बघू शकता तुम्ही आणि तुम्ही इथून टोटल जी तुम्हाला माहिती ती सर्व तुम्ही बघू शकता। आता वुमेन्ससाठी जे स्कीम असतात ते वेगळे असतात म्हणून ते वेगळ्या दिसणार आहेत। इथं ऑलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक जी योजना आहे ते अर्ज कसा करतात हे तुम्हाला देखील दाखवणार आहे। आता इथं बघा पात्र योजनाला क्लिक करायचं आहे। आता तुम्ही जर इथं अर्ज केलेला असेल तर तो इथं दिसणार आहे। मी अर्ज केलेला नाही आहे अजून म्हणून इथं दिसणार नाही। तर सर्व योजनाला परत क्लिक करा आणि इथं बघा खाली भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला। तर इथं 5च्या जागेवर 20 करून घ्या म्हणजे तुम्हाला 20 योजना या एकाच पेजवर दिसणार आहेत। हे बघा मी वरती स्क्रोल करतो। हे बघा सर्व योजना तुम्हाला जी पडेल ती योजनेला तुम्ही इथून अर्ज करू शकतात। तुम्हाला कोणत्याही प्रकारची लिंक बघायची गरज नाही। हे बघा मी एक ओपन करून दाखवतो तुम्हाला। इथून तुम्ही डायरेक्ट तुमचा फॉर्म भरू शकता शैक्षणिकचा। विचार करा एवढी अतिशय सोपी पद्धत करून दिलेली म्हणून महा आयडी हा सर्वांनी काढायचा आहे। अतिशय योग्य पद्धतीची योजना योग्य पद्धतीचं कार्ड हे आपल्याला मिळणार आहे। तर इथं माय ॲप्लिकेशन तुम्ही जे अर्ज करणार ते इथं दिसणार तुम्हाला सबमिटमध्ये।
ॲप्रुव्हल झालं असेल तर ॲप्रुव्हलमध्ये, किंवा ड्राफ्टमध्ये सेव्ह असेल तर तिथं, किंवा कॅन्सल झाला असेल, रिजेक्ट झाला असेल, असे सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी सर्व दिसणार आहेत. किंवा तुम्हाला आता तक्रार करायची असेल, तुमचे प्रॉब्लेम्स असतील काही, याच्यावर काही तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचं असेल तर इथं तुम्ही ते डिपार्टमेंट चॉईस करून तुम्ही तुमचं मजकूर इथं टाकून तुम्ही ग्रीव्हन्स देखील, तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकतात. अशी सर्व प्रकारची सुविधा इथं करून दिलेली. शेतकऱ्यांसाठी वेगळ्या सुविधा असणाऱ्या सर्व टोटल सुविधा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.